बाबा आई पंतांकडे कशाला? सगळं ठरवायला फार दिवस राहिले नाहीयेत. बाबा तुम्हाला काय वाटतंय? पिंट्या, पिंटोबा, तुमचं लग्न आता 2-3 दिवसामध्ये व्हायलाच हवं. दोन तीन दिवसात? तर मग काय करणार? ती थांबायलाच काय ऐकायला सुद्धा तयार नाही. खरंय बाबा तुमचं. तिने पंतांचं नाव जरी काढलं ना हल्ली तरी पोटात गोळा येतो माझ्या. बाबा आपण जर आईला सांगितलं की मी सुनीताशी लग्न करतोय तर म्हणजे फार तर फार काय करेल ती? अरे ती तुझं लग्न होऊच देणार नाही पिंट्या. हा पण म्हणजे नक्की काय करेल? काही करेल. तुला मारहाण करेल, स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेईल, चिठी लिहून ठेवील, माझ्या मुलामुळे मी आत्महत्या करते त्याला अटक करा, काही करेल. असं खरंच करेल असं वाटतं तुम्हाला आई? अरे हे मी माझ्या डोक्याने विचार करतोय म्हणून. तिच्या डोक्याने विचार करशील तर भलतं म्हणजे काही करेल ती. पण बाबा अहो काही झालं तरी आई आहे ती माझी. पिंट्या मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो तिला. संसार झालाय माझा इतक्या वर्षांचा तिच्या सोबत. कलाचं म्हणजे जुळलं तर सूत नाहीतर भूत असं आहे. मला आता तुझा संसार तुझ्या मनाप्रमाणे व्हायला हवाय पिंट्या. माझं झालं गेलं. जोडीदार मनासारखा नसला ना की माणूस काही करू शकत नाही रे आयुष्यात. पांगळा होऊन जातो तो मनाने. माझं तेच झालं. पण निदान आता तुझं तरी तसं होऊ नये. एकदा तुझं लग्न झालं ना की तिच्याशी 2 हात करणं सोपं जाईल तुला. म्हणजे नुसतं भांडत बसण्यापेक्षा कृती केलेली चांगली. मला खरंच वाटतं पिंट्या घाई करायला हवी आपल्याला. मला आता नाही होत रे काही. शरीर नाही साथ दे. आणखी उशीर झाला ना तर मला तिला विरोध करणंही शक्य नाही होणार. मला खरंच वाटतंय पिंट्या की आपण घाई करायला हवी. म्हणजे कलाची तयारी बघून तर मला असं वाटतंय की 2 दिवस म्हणजे सुद्धा खूप उशीर होईल की काय. बाबा पण आईला जरा जरी चुकून जरी कुणकुण लागली ना की मी काहीतरी. अरे त्याचीच तर काळजी घ्यायची ना आपल्याला. म्हणून मी तुला सतत थांबवत असतो, तिच्याशी बोलू देत नाही जास्त. तू बोललास ना तिच्याशी की ती पाणी चोखणार. डोकं भलतच चालतं तिचं. काही झालं तरी गप्प राहायचं. आपल्या मनात काय चाललंय ते बरोबर कळतं तिला. ताईच्या बाबतीत तिने काय काय करून ठेवलं होतं ते सगळं आहेच की आपल्या डोळ्यासमोर. ताई तरी दूरची तिला. तू तरी पोटचा सख्खा मुलगा. त्यामुळे तुझ्याकडून अपेक्षाही जास्त. त्यामुळे ती काय करेल याची कल्पनाच न केलेली बरी. तू ताईशी आणि जावई बापूंशी बोलून घे. बाबा ताई समारंभात असेल आता. ठीक आहे मग उद्या फोन कर. तिच्या आनंदावर आज विरजण नको पडायला. उद्याच फोन करतो. हो आणि सुनीताशी सुद्धा बोल.